हॅलो एव्हरीवन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे मोगरा फ्लावर किंवा मोती फ्लावर कसं बनवायचं हे पाहिलं आणि आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला या मोगरा किंवा मोती फ्लावर पासून कानातल्या ह्या सुंदर अशा कुड्या कशा बनवायच्या हे शिकवणार आहे. तर चला बघूया. तर जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मोती फूल किंवा मोगरा फूल कसं बनवायचं आणि तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच ईच वन ऑफ यू. तर आज आता आपण याच जे मोती फ्लावर आपण बनवले तर याच्यापासूनच इयरिंग्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. आता मी लास्टच्या व्हिडिओमध्ये हे फूल तयार केलं होतं आणि मी हे असं सेम प्रोसेसने हे फूल तयार करून घेतलेलं आहे. दोन्ही फुलं बघा एकदम सुंदर व्यवस्थित डिटेलिंगमध्ये आलेली आहेत. आता आपल्याला याला कुड्या करायच्या आहेत म्हणजे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पक्कड, कटर, प्लायर. त्याचबरोबर इथे मी 20 गेजची तार घेतलेली आहे. तुम्ही 18 गेजची पण घेऊ शकता, पण 20 गेजची जरा लवचिक असते आणि कानामध्ये पण व्यवस्थित जाते, त्याच्यामुळे ही घेतलेली आहे. आणि 0.3 ची तार घेतलेली आहे. आज आपण जी कुडीचा जो बेस बनवणार आहे तो ह्याच तारेने बनवणार आहोत, कारण जो आर्टिफिशियल बेस असतो तर असा काही बेस तुम्हाला मार्केटमध्ये दिसतो, पण हा बेस प्रॉपर नसतो की ज्याच्यामुळे काय होतं हे बेसला जो माग जो ही जी तार किंवा हा जो बेस आहे तर हे खूप लवचिक असतं. हे इझिली म्हणजे फुल बनवताना किंवा तार जास्त खेचली तरी सुद्धा हे तुटण्याची शक्यता असते. मी तुम्हाला इथे जवळून दाखवते. हे अटॅच केलेले नुसतं तर हे बघा थोडं जरी बेंड केलं तरी पण हे निघून गेलं तर ह्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण जर हेच तुटलं तर आपण इयरिंग घालूच शकणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, ह्या 20 गेजच्या तारने कसा बेस बनवायचा हे मी चला तुम्हाला आता सांगते. तर आता बेस बनवण्यासाठी मी अंदाजे एवढी अशी तार घेतलीये, म्हणजे एवढी, थोडी एक्स्ट्रा झाली तरी आपण कट करून वापरू शकतो. साधारण एवढी, एकदा लक्षात द्या तुम्ही, एवढी तार मी आता इथे कट करतेय. तर आता ही एवढी अशी तार आपण कट करून घेतलेली आहे. ही थोडीशी आपण सरळ करून घेऊया हातानेच. आणि आता ही जी पक्कड आहे या पक्कडनी काय करायचं, एक थोडासा आपलं हे जे बोट आहे ना तर एवढा बोटाचा अंतर घेऊन इथून आता आपल्याला काय करायचं, ही तार अशी थोडीशी दुमडायची, म्हणजे ही अशी झाली, अशी आडवी केली आपण. आता इथे आपल्याला एक लूप तयार करायचा आहे. तर लूप तयार करताना ही जी सरळ तार आहे आपण अशी हिला राऊंड राऊंड करणार आहोत. डिस्टन्स नाही ठेवायचा कारण बेस खूप मोठा दिसतो आणि खूप छोटाही नाही ठेवायचा. मीडियम, दोन्हींच्या मध्ये एक अंतर मीडियम असलं पाहिजे. ही आता जी एक्स्ट्राचं आहे ते मी असं इथेच आत दुमडतीये असं. आणि आता ह्याचं स्ट्रक्चर बघा तुम्ही कसं झालंय. पाठीमागे सरळ एक लाईन आली आणि त्या समोर आपण थोडे 2-3 वेडे टाकून असं लूप तयार केलाय. तर आता हा झाला आपला बेस आणि आपण कानातलं घालायला आता ह्याला परत एकदा सरळ करून घेणार असं. तर सरळ केल्यामुळे हे प्रॉपर आपला बेस तयार झालेला आहे. हे आपण इयरिंग इथून घालणार आणि इथं आपलं हे जी कुडी आहे ती कुडी इथे येणार. तर आता अशाच पद्धतीने मी दुसरं पण बेस पटकन तयार करून घेते. आता इथे आपल्याला मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं ट्विस्ट करायचंय, तर ते ट्विस्ट नाही केलं तरी सुद्धा म्हणजे तसंही आपण लूप क्रिएट करूच शकतो. हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे लूप करायचा सुरुवातीचा आणि नंतर जो करतोय त्याला जास्त गॅप त्याच्यामध्ये नाही द्यायचा किंवा खूप कमीही नाही द्यायचा. मीडियम गॅप एक ठेवून द्यायचा दोन्हीच्या मध्ये. किती वेडे घ्यायची गरज आहे. आता यापेक्षा मोठं इयरिंग असेल तर थोडा जास्त घ्यायचा. आता यापेक्षा हे व्यवस्थित आहे तर 2-3 वेड्यांमध्ये होतं आणि इथून जसं मी सांगितलं तसं हे असं दुमडून घ्यायचं, म्हणजे हा बेस तयार झाला. आता हे बघा, आता हे नंतर आपण लेवल करून कट करून घेणार आहोत. फुल जोडून घेताना ही जी आपली तार आहे ही बरोबर मध्यभागी इथून काढून घ्यायची व्यवस्थित अशी. ही अशी व्यवस्थित अशी काढून घ्यायची जेणेकरून हे फूल आता इथे प्रॉपर असं बसलंय. आता काय करायचं, सगळ्यात जो पहिला वेडा आहे
मी 2 प्रकारे तुम्हाला सांगते आता तुम्ही पॅक कसं करू शकता. तर पहिला इथे एक वेढा द्यायचा, त्यानंतर क्रॉस मध्ये समोर इथं इथून एकदा घ्यायचं, त्याच्यानंतर त्यालाच क्रॉस मध्ये करून परत इथून अडकवून घ्यायचं, परत दुसऱ्या साइडनी दुसरा जो मोती असेल तिथून घ्यायचं, परत तिसऱ्या मध्ये घ्यायचं, म्हणजे क्रिस क्रॉस करत जायचं थोडक्यात. तर असं पॅक करून ट्विस्ट करत करत जायचं आणि ऍट द एंड इथे आपल्याला एक्स्ट्राची जी तार आहे त्याने परत सिक्युअर करून घ्यायचंय. व्यवस्थित प्रेस करायची तार आणि असे राऊंड राऊंड करत करत ती मागे घ्यायची. पकडणे पण तुम्ही असं हळूहळू मागे घेऊ शकता त्याला, म्हणजे ती तिथे सिक्युअर होईल. आणि जी एक्स्ट्राची जी तार आहे ती एक्स्ट्राची तार कट करायची. आणि आता आपलं हे व्यवस्थित फुल बसलंय. हे असं आपण क्रॉस करत 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 हे पॅक करून घेतलाय पूर्ण बेस. आता दुसरा जो टाईप मी सांगतेय तर तो काय आहे की तुम्ही तार हे जे प्रत्येक गॅप आहेत यामधून काढून सिक्युअर करू शकता फ्लावर. तर म्हणजे थोडक्यात कसं, तर आता इथून जे आपण टाकतोय फुल तर ते परत इथे टाकायचं, मग पॅक करायचं. त्याच्यानंतर परत इथे टाकायचं, हे मागून जे येते हे असं पॅक करायचं. तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, पण एकदम सोपी आणि जास्त प्रॉपर होणारी जी टेक्निक आहे तर ती तुम्ही, ही सोपी सिंपल पण आहे आणि याने फुल पण व्यवस्थित पॅक होतं, तर तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. तो असा प्रत्येक ह्याच्यातून घ्यायचा, म्हणजे काय पॅक होईल. आणि जे नंतर जो एक्स्ट्राचा राहणार आहे तो असाच राऊंड करत करत पूर्ण राऊंड करायचा असा प्रॉपर. आणि आता याला उरलं नाहीये तर मी असंच सगळं मागे पुश करतेय. आणि हे पण आपलं दोन्ही पण कुडे आता व्यवस्थित बनलेले आहेत, पाठीमागून पण पॅक झालेलं आहे एकदम. हे बघा एकदम पॅक बसले, हे हलत नाही, प्रॉपर कानामध्ये बसतं. आता हे एक लेवलला घ्यायचंय आपल्याला, तर आपण हे असं पकडणार, जसं आपण हे दोन्ही पकडतोय असं पकडून हे फक्त एका लेवलला दोन्ही पण सेम सेम कट करून घ्यायचं असं. आणि आता हे कानातल्याला मागे आपण स्क्रू लावणार आहोत असा प्लास्टिक रबरवाला, जेणेकरून हे आपण कानामध्ये इझिली वेअर करू शकतो. आणि आता हे कानातल्याला मागे आपण स्क्रू लावणार आहोत असा प्लास्टिक रबरवाला, जेणेकरून हे आपण कानामध्ये इझिली वेअर करू शकतो. आजचं ट्युटोरियल खूप छोटं होतं पण महत्वाचं होतं का. आता तुम्ही सुद्धा अशा सेम कुड्या बनवा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला बनवता आल्या की नाही. तर हे बघा एकदम सुंदर आणि छान मिनिमल पण महाराष्ट्रीयन वाइब देणाऱ्या सुंदर अशा मोत्याच्या कुड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला जर हे ट्युटोरियल आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि हो, इंस्टाग्रामचा हँडल मी इथे टाकते, सोलसूत्र बाय वैष्णवी. नक्की जाऊन आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.